कोरोनाच्या धर्तीवर इबोला व्हायरसची तयारी। सध्या देशभरात इबोला व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतोय। अशातच आता मुंबईमधील काही हॉस्पिटल आहे ते सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मी उपस्थित आहेत कामा हॉस्पिटल इथे आणि इथे रुग्णालयांसाठी आयसोलेट करण्यासाठी 8 बेड तयार करण्यात आले आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो हे बेड आहेत इथे। हे जे रुग्ण आहे संशयित रुग्ण आहे त्यांच्यासाठी हे बेड तयार करण्यात आले आहे। सध्या देशभरात इबोला व्हायरस बाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये आयसोलेशन बेडची सुद्धा तयारी करण्यात आली आहे। इबोला व्हायरस साधारणतः आपण पाहायला गेलं तर प्राण्यांमधून पसरतोय असं डॉक्टरने पण सांगितलंय। आफ्रिकेतून कांगो भागात या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झालाय। जे बाहेर आफ्रिकेतून असतील कांगोमधील लोक येत आहेत त्यांची एअरपोर्टवर तपासणी सुद्धा केली जाते। नेमकं त्यांना इबोला व्हायरसचे लक्षणे आहे का हे सुद्धा तपासलं जातोय। इथे सध्या कामा हॉस्पिटलमध्ये 8 बेड त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत। 4 बेड हे लहान मुलांसाठी आहेत आणि 4 बेड नॉर्मल पेशंटसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो संपूर्ण रुग्णांची तयारी आणि जे त्यांची व्यवस्था आहे, जे संशयित रुग्ण आहे त्यांची संपूर्ण व्यवस्था इथे केली जाणार आहेत। सध्या आपण बघतोय की इबोला व्हायरस हा पसरताना दिसतोय। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा एक पेशंट आढळला। तर या इबोला व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आता यंत्रणा ही सज्ज झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहित सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई।